भारतरत्न, महाराष्ट्र कन्या, संगीत विश्वात 7 दशकांपर्यंत आपला सुवर्णकाळ गाजविलेल्या विख्यात आणि ख्यातमान गायिका, ज्यांनी 50,000पेक्षा जास्त गाणी गाऊन आपल्या आवाजाची मोहिनी संपूर्ण विश्वात टाकली, अशा गानकोकिळा लता मंगेशकर यांचे जीवनचरित्र संक्षिप्त स्वरूपात मी तुमच्या समोर मांडण्याचे प्रयत्न करत आहे। मी लता दीनानाथ मंगेशकर। वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनाच आपले गुरु बनून वयाच्या 5व्या वर्षापासूनच मी संगीत अध्ययनाला सुरुवात केली। वडिलांच्याच नाटक कंपनीमध्ये मी संगीत आणि अभिनय अशी दोन्हीही शिक्षण घेऊन परिपक्वता साधत होते। परंतु नियतीस ते अमान्य ठरले आणि वडिलांचे अचानक निधन झाले। कुटुंबात मोठी असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी माझ्यावर आली आणि मी ते स्वीकारत मास्टर विनायक यांच्या नाटक कंपनीत काम करू लागले। तिथेच माझी भेट गुलाम हैदर साहेबांशी झाली आणि तेच माझे गुरु आणि गॉडफादर बनले। त्यांच्या प्रयत्नाने मला पार्श्वगायनाची संधी मिळाली आणि संधीचे सोने मी केले। या परिस्थितीत मला माझेच गायलेले एक गाणे आठवते। पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में। श्रेष्ठ व नामांकित संगीतकार शंकर जयकिशन साहब, नौशाद साहब, मदन मोहन साहब, लक्ष्मीकांत प्यारेलाल साहब किंवा RD बर्मन साहब असो, सर्वांची पसंदीदा गायिका मी बनले होते। या परिस्थितीत माझ्याच गाण्यातली एक ओवी खूप छान आहे। आज कल पाव जमी पर नहीं पडते मेरे। गायकांना गाण्याची रॉयल्टी भेटावी यासाठी मी लढले आणि यशही मिळवले। जवानांच्या बलिदानांवर कवी प्रदीप यांनी लिहिलेले गाणे ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी हे गाणे गाण्याचे सौभाग्य देखील मला लाभले। 70 ते 90च्या दशकात सर्वात जास्त ध्वनिमुद्रांकाच्या उच्चांकासाठी माझे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले होते। तसेच माझ्या देशानेही मला भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले। त्यासाठी मी देशाची ऋणी आहे। इंडस्ट्रीमध्येही मला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले। आता नवीन पिढीला संधी भेटावी म्हणून मीच पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आणि नवीन पिढीला प्रोत्साहन दिले। कारण की माझे हे गीतच मला सांगते नेहमी, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है मेरी, गर याद रहे। आपल्या कलेच्या प्रती अनुशासन आणि नियमित रियाज अशा साधारण गुणांमुळेच लता दीदी ह्या भारताच्या गान सरस्वती बनल्या। तर या सख्यांनो, आपणही लता दीदींना आपला आदर्श बनवू आणि असे काही करून दाखवू की जेणे महाराष्ट्राला आणि भारताला गौरवित होईल। जय महाराष्ट्र।